हॅलो फ्रेंड्स. तर मागच्या लेक्चरमध्ये आपण क्लास 10चा सेकंड चॅप्टरचं नाव आहे लाईफ प्रोसेसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स पार्ट फर्स्ट याची आपण सुरुवात केली होती आणि ह्या चॅप्टरचा आज सेकंड लेक्चर आहे. तर त्यामध्ये आपण काय काय पाहिलं होतं, तर तुमच्या टेक्स्टबुकमध्ये काही क्वेश्चन्स होते ते आपण पाहिले. काय काय होते तर इन शॉर्ट एनर्जी आपल्याला खूप इम्पॉर्टंट आहे सगळ्या लाईफ प्रोसेसेसला होण्यासाठी. त्याचबरोबर एनर्जी आपल्याला कुठून मिळते, तर एनर्जी आपल्याला फूडमधून मिळते. मग दॅट फूड मे बी कार्बोहायड्रेट, दॅट फूड मे बी लिपिड, और दॅट फूड मे बी फॅट और मिनरल्स, एनिथिंग. पण त्याचबरोबर आपल्याला काय पाहिजे, तर आपल्याला आपली हेल्थ चांगली राहण्यासाठी, हेल्दी राहण्यासाठी वी शुड इनटेक द बॅलन्स्ड डाएट. बॅलन्स्ड डाएट म्हणजे काय, तर आपल्याला माहिती आहे की आपण एनर्जी कुठून मिळते, तर फूडमधून मिळते. तर मग फूडमध्ये इट मे बी कार्बोहायड्रेट, इट मे बी लिपिड, फॅट और मिनरल्स. मग हे जे काही कार्बोहायड्रेट्स, प्रत्येक कार्बोहायड्रेट्स असो, फॅट असो, मिनरल्स असो, लिपिड्स असो, त्यांच्या एक प्रॉपर प्रपोर्शनमध्ये जर आपण त्याला घेतलं तर आपण त्याला काय म्हणतो, बॅलन्स्ड डाएट म्हणतो. जेवढं आपल्या बॉडीला गरजेचं आहे, जेवढी आपल्याला कार्बोहायड्रेटची गरज आहे तेवढंच कार्बोहायड्रेट घेतलं, तेवढंच फॅट घेतलं, तेवढंच लिपिड घेतलं तर आपण त्याला काय म्हणतो, बॅलन्स्ड डाएट म्हणतो, राईट. त्याचबरोबर आपण काय काय पाहिलं, वेगवेगळे हे पाहिले, मसल्स पाहिले, मसल्सचं काय काम आहे हे पाहिलं. मग ते इनव्हॉल्युंटरी मसल्स असू देत, व्हॉल्युंटरी मसल्स किंवा मग कार्डियाक मसल्स. त्याचबरोबर आपण काय पाहिलं, मग आपण काही डायजेस्टिव्ह एन्झाईम्स पाहिले. डायजेस्टिव्ह सिस्टीमचं या लाईफ प्रोसेसेसमध्ये काय काम आहे हे आपण पाहिले. डायजेस्टिव्ह ज्युसेसचं मग ते एन्झाईम्समधून काम करतात आणि ते एन्झाईम्स कॅटॅलिस्टचं काम करत असतात कुठल्याही केमिकल रिॲक्शनमध्ये, हे आपण पाहिलं. तर हे सगळं जो काही पार्ट होता तो इंट्रोडक्टरी पार्ट होता, तो तुम्ही या आधीच्या क्लासेसमध्ये शिकला होता, फक्त आपण ते रिकॉल केलं होतं मागच्या लेक्चरमध्ये. तर आता आपण ॲक्च्युअल आपल्या चॅप्टरला सुरुवात करणार आहोत आणि जो फर्स्ट पॉईंट आहे तो आहे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स अँड लाईफ प्रोसेसेस. तर आपल्याला माहिती आहे की प्रत्येक लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या लाईफ प्रोसेसेस चालू असतात. व्हेरियस लाईफ प्रोसेसेस और various life processes are performing or perform in our body by the various organ systems. वेगवेगळे लाईफ प्रोसेसेस परफॉर्म करण्यासाठी वेगवेगळ्या ऑर्गन सिस्टीम्स त्यांचं फंक्शन परफॉर्म करतात. मग कोणत्या कोणत्या सिस्टीम्स आहेत, कुठल्या कुठल्या लाईफ प्रोसेस आहेत, समजा वेगवेगळ्या सिस्टीम्स म्हणजेच आता समजा सर्क्युलेटरी सिस्टीम आहे आपल्या बॉडीमध्ये. इन ह्युमन बॉडी सर्क्युलेटरी सिस्टीम परफॉर्म सर्क्युलेशन. तर ही सर्क्युलेटरी सिस्टीम झाली वन ऑफ द ऑर्गन सिस्टीम आणि हे जे सर्क्युलेशन ही जी प्रोसेस आहे ती झाली वन ऑफ द लाईफ प्रोसेस. त्याचबरोबर कोणती, समजा एक्सक्रिटरी सिस्टीम घेतली आपण. एक्सक्रिटरी सिस्टीम कोणती प्रोसेस परफॉर्म करते, तर एक्सक्रिशनची प्रोसेस परफॉर्म करते. आता अशा कोणत्या कोणत्या सिस्टीम्स आहेत, समजा डायजेस्टिव्ह सिस्टीम घ्या. मग ते काय परफॉर्म करते, डायजेशन परफॉर्म करते. मग अशा वेगवेगळे जे व्हेरियस ऑर्गन सिस्टीम्स आर परफॉर्मिंग देअर फंक्शन्स इन अ ह्युमन बॉडी, बट अलॉंग विथ सम ऑर्गन्स. म्हणजे असे काही ऑर्गन्स आहेत जे अलॉंग विथ सम ऑर्गन्स
but these organs also perform their functions independently. फक्त काही व्हेरियस ऑर्गन सिस्टीमच नाही तर काही ऑर्गन्स इंडिपेंडेंटली त्यांचे फंक्शन्स परफॉर्म करतात त्या लाईफ प्रोसेसमध्ये, बट विथ द कोऑर्डिनेशन मग कोऑर्डिनेशन कशाबरोबर? सगळ्याच सिस्टीम्स बरोबर कोऑर्डिनेट करूनच हे ऑर्गन्स इंडिपेंडेंटली त्यांचं काम करत असतात. आता याचं जर एक्झाम्पल द्यायचं म्हटलं तर समजा मी मागच्या लेक्चरमध्ये सांगितलं होतं की समजा हे तुमचे लंग्स आहेत, तर ह्या लंग्समध्ये डिऑक्सिजनेटेड ब्लड एंटर होतं आणि ऑक्सिजनेटेड ब्लड हे हार्टला जातं आणि हार्टकडून डिऑक्सिजनेटेड ब्लड आपण लंग्समध्ये घेतो आणि मग इथून आपण ऑक्सिजन म्हणजेच DCO म्हणजे कार्बन डायऑक्साईड घेतो आणि मग ते कार्बन डायऑक्साईड बाहेर सोडतं, किंवा मग डिऑक्सिजनेटेड ब्लड आपण लंग्समध्ये लंग्सच्या जवळून पाठवतो आणि मग त्या लंग्समधून ऑक्सिजन आपण त्या व्हेसल्समध्ये घेतो, ब्लड व्हेसल्समध्ये, आणि मग ते डिऑक्सिजनेटेड ब्लड पूर्ण ऑर्गन्सला सप्लाय केला जातो आणि मग हे ब्लड परत हार्टकडे पाठवलं जातं. म्हणजे काय, ह्या लंग्सकडून ऑक्सिजनेटेड ब्लड हार्टकडून सगळ्या ऑर्गन्सला आणि पुन्हा डिऑक्सिजनेटेड ब्लड लंग्सकडे जातं. तर अशा प्रकारे सगळं कोऑर्डिनेशन आहे. म्हणजेच कुठलीच सिस्टीम सेपरेटली काम नाही करत, प्रत्येक सिस्टीमला कुठल्या ना कुठल्या सिस्टीम बरोबर कोऑर्डिनेट होऊनच त्यांचे फंक्शन्स परफॉर्म करावे लागतात. कुठल्याही ऑर्गनला जरी काम करायचं असलं इंडिपेंडेंटली तरी ते विथ देअर कोऑर्डिनेशन सिस्टीम किंवा कोऑर्डिनेशन ठेवूनच त्यांचे फंक्शन्स परफॉर्म करतात. तर हे झालं आपलं वेगवेगळे लाईफ प्रोसेसेस, म्हणजे वेगवेगळ्या लाईफ प्रोसेसेस आर परफॉर्म्ड बाय द व्हेरियस ऑर्गन सिस्टीम्स और सम अलॉंग विथ सम ऑर्गन्स परफॉर्म देअर फंक्शन्स इंडिपेंडेंटली बट विथ द कोऑर्डिनेशन. ते कोऑर्डिनेशन ठेवूनच ते त्यांचे सगळे फंक्शन्स परफॉर्म करतात. तर आपल्याला माहिती आहे की वेगवेगळे जे लाईफ प्रोसेसेस आहेत ते वेगवेगळ्या व्हेरियस टाईप ऑफ व्हेरियस ऑर्गन सिस्टीम त्यांचं काम परफॉर्म करतात अलॉंग विथ सम ऑर्गन्स. मग दिस मे बी इंटरनल ऑर द एक्सटर्नल बट विथ द कोऑर्डिनेशन. पण हे सगळे लाईफ प्रोसेसेस किंवा हे जे सगळे ऑर्गन सिस्टीम्स किंवा हे ऑर्गन्स जे काम करतात त्यासाठी त्यांना काय पाहिजे, तर आपल्याला माहिती आहे काय पाहिजे. हे सगळे कामं, हे सगळे फंक्शन्स परफॉर्म करण्यासाठी जे रिक्वायर एनर्जी, आणि आपण ही एनर्जी कुठून मिळवतो, फूडपासून मिळवतो, राईट. हे जे सगळे व्हेरियस लाईफ प्रोसेसेस आहेत ते फंक्शन्स करण्यासाठी वेगवेगळ्या सिस्टीम जे काम करतात, वेगवेगळे ऑर्गन्स जे काम करतात, त्यांना त्यांचं काम परफॉर्म करण्यासाठी टू परफॉर्म देअर फंक्शन they require energy and we get the energy from food. आणि मग ह्या फूडपासून मग दिस फूड मे बी कार्बोहायड्रेट, that may be lipid, that may be fat or that may be proteins. म्हणजेच काय, दिस कार्बोहायड्रेट्स, लिपिड, फॅट्स, प्रोटीन्स, मिनरल्स आर द मेन सोर्स ऑफ एनर्जी. फूड असं म्हणण्यापेक्षा आपण असं म्हणू शकतो की कार्बोहायड्रेट्स, लिपिड्स, फॅट्स, प्रोटीन्स आर द मेन सोर्स ऑफ एनर्जी. आपण कार्बोहायड्रेट्स, लिपिड्स आणि फॅट्स किंवा प्रोटीन्सकडून आपण एनर्जी मिळवतो. मला आता ही जी काही एनर्जी आपण फूडमधून मिळवतो, आपण थ्रू फूड आपण जी काही एनर्जी मिळवतो त्याचा यूज कसा करतो आपण, हे जे काही फूड आहे
पण एनर्जी प्रोडक्शनसाठी फक्त फूड नाही, तर फूड बरोबर आपल्याला काय लागतं, ऑक्सिजनही लागतं. फक्त फूडपासून एनर्जी आपण नाही तयार करू शकत. वी ऑल्सो रिक्वायर्ड ऑक्सिजन फॉर द प्रोडक्शन ऑफ एनर्जी, फॉर द एनर्जी प्रोडक्शन. मग हे फूड आणि ऑक्सिजन आपण काय करतो, दिस फूड अँड ऑक्सिजन इज ट्रान्सपोर्टेड टुवर्ड्स द सेल्स. हे फूड आणि हे ऑक्सिजन म्हणजे जी एनर्जी आपण सेलला प्रोव्हाइड करतो, कशी, थ्रू सर्क्युलेटरी सिस्टीम. सर्क्युलेटरी सिस्टीम थ्रू आपण ही एनर्जी किंवा हे फूड आणि ऑक्सिजन आपण सेल्सपर्यंत पोहोचवतो, पण ट्रान्सपोर्ट करतो. वी ट्रान्सपोर्ट द फूड अँड ऑक्सिजन और we transport the food and oxygen to the cell via circulatory system. आणि मग ही जी काही एनर्जी आपण कार्बोहायड्रेट्सपासून किंवा याच्यापासून मिळवतो, तर ती एनर्जी कुठं हार्वेस्ट केली जाते, दिस एनर्जी इज हार्वेस्टेड इन टू द मायटोकॉन्ड्रिया. मायटोकॉन्ड्रिया काय आपल्याला माहिती आहे, मायटोकॉन्ड्रिया इज अन सेल ऑर्गॅन आहे. आणि आपण मायटोकॉन्ड्रियाला पॉवर हाऊस ऑफ सेल असं सुद्धा म्हणतो. पॉवर हाऊस ऑफ सेल असं सुद्धा आपण मायटोकॉन्ड्रियाला म्हणतो. का म्हणतो बरं, कारण तिथं एनर्जी हार्वेस्ट केली जाते, एनर्जी प्रोड्यूस केली जाते किंवा एनर्जीचा स्टोअर केली जाते. सो ऑल दिस एनर्जी इज हार्वेस्टेड इन टू द मायटोकॉन्ड्रिया which is the cell organelle which present in a cell. आणि आपण मायटोकॉन्ड्रियाला पॉवर हाऊस ऑफ सेल म्हणतो बिकॉज ऑफ एनर्जी हार्वेस्टिंग. ह्याच्यामध्ये एनर्जी हार्वेस्ट केली जाते किंवा ATPचं प्रोडक्शन होतं, म्हणून आपण त्याला पॉवर हाऊस ऑफ सेल म्हणतो. ही जी काय एनर्जी आहे ती मायटोकॉन्ड्रियामध्ये तर आपण स्टोअर करतो. आता आपल्याला माहिती आहे की वेगवेगळे ॲनिमल्स, प्लांट्स, ह्युमन म्हणजे वेगवेगळे ॲनिमल्स आहेत. समजा ह्युमन बिईंग्स असू देत, ह्युमन बिईंग्स किंवा ॲनिमल्स हे एनर्जी कुठून मिळवतात, तर फूडपासून मिळवतो आपण. वी टेक एनर्जी और वी गेन एनर्जी फ्रॉम द फूड. पण हे फूड कोण तयार करतं, प्लांट्स. आपल्याला माहिती आहे प्लांट्स आर ऑटोट्रोपिक इन नेचर. means they can prepare their own food by themselves. ते स्वतःचं अन्न तयार करू शकतात. म्हणजेच हे जे प्लांट्स आहेत ते प्लांट्स काय करतात, स्वतःचं फूड स्वतः तयार करतात. मग ते जे काही फूड ते स्वतःसाठी तयार करतात ते फूड ते त्यांना जेवढं पाहिजे ते युटिलाइज करतात. आणि उरलेलं जे द रिमेनिंग फूड और जे रिमेनिंग फूड आहे ते त्यांनी कशामध्ये स्टोअर करतात, remaining food is stored into the root, stem, leaves, etc. The remaining food of the plant is stored into the root, stem, leaves and different organs of the plants. म्हणजेच जेवढं फूड त्यांनी तयार केले त्यामध्ये त्यांना जेवढं त्यांची जे काही प्रोसेस आहे प्लांट्सला जे कामं लागतात त्या कामासाठी ते जेवढी एनर्जी त्यांना जेवढं फूड पाहिजे तेवढं यूज करतात, युटिलाइज करतात. आणि मग जे उरलेलं त्यांनी युटिलाइज करून जे फूड उरतं, जे रिमेनिंग फूड इज स्टोअर्ड इन टू द रूट, स्टेम, लीव्स एक्सेट्रा और द डिफरंट प्लांट ऑर्गन्स, द डिफरंट ऑर्गन्स ऑफ प्लांट्स. These are stored into the different organs of plant. आणि मग आपण हे रूट, स्टेम आणि लीव्ज यांच्यापासूनच आपण काय करतो, आपलं फूड तयार करतो. म्हणजेच हे रूट, स्टेम आणि लीव्ज आहेत ह्याचाच आपण आपला फूड म्हणून यूज करतो. आणि हे फूड म्हणजेच काय तर एनर्जी. मग हे फूड कुठल्या फॉर्ममध्ये असू शकतं, इट मे बी कार्बोहायड्रेट,
it may be fat, it may be lipid, it may be protein or minerals etc. मग हे जे काही कार्बोहायड्रेट्स आहेत, फॅट्स आहेत, लिपिड्स आहेत, प्रोटीन्स आहेत, हे आपण कुठून मिळवतो? फूडपासून मिळवतो. पण नेमकं फूड म्हणजे काय? आपण ही जी काही एनर्जी आपल्याला पाहिजे आपल्या शरीरासाठी, आपल्याला आपली कामं करण्यासाठी पाहिजे, ती एनर्जी आपण कुठून मिळवतो? फूडपासून. पण फूड म्हणजे नेमकं काय घेतो आपण? म्हणजेच आता समजा आपल्याला कार्बोहायड्रेट पाहिजे, तर कार्बोहायड्रेट आपल्याला कशात मिळतं? आपल्याला मिल्कमध्ये वी कॅन ऑब्टेन कार्बोहायड्रेट फ्रॉम मिल्क और जो डिफरेंट टाइप ऑफ सीरियल्स मीन्स ज्वार, then wheat, potato, sweet potato, maize. We can obtain the carbohydrate from milk, jawar, wheat, different type of plants. म्हणजे different type of plants म्हणजे आपण कार्बोहायड्रेट कुठून मिळवतो? मिल्कपासून, ज्वारपासून, व्हीटपासून, पोटॅटो, स्वीट पोटॅटो एक्सेट्रा. म्हणजे डिफरंट फ्रूट्सपासून किंवा डिफरंट व्हेजिटेबल्सपासून आपण वेगवेगळ्या टाईपचं फूड मिळवतो. मग इट मे बी कार्बोहायड्रेट, इट मे बी प्रोटीन, इट मे बी लिपिड. आणि हे जे काही कार्बोहायड्रेट, फॅट आणि लिपिड आपण कन्झ्युम करतो, ते कन्झ्युम करून आपण काय मिळवतो? तर एनर्जी मिळवतो. किती एनर्जी मिळत असेल आपल्याला? तर जर आपण 1 ग्राम कार्बोहायड्रेट जर कन्झ्युम केलं तर आपल्याला किती एनर्जी मिळते? 4 किलो कॅलरीज. मीन्स वी कॅन ऑब्टेन द 4 किलो कॅलरी एनर्जी पर 1 ग्राम ऑफ कार्बोहायड्रेट. कार्बोहायड्रेटच्या 1 ग्रामपासून आपल्याला 4 किलो कॅलरी एनर्जी मिळते. इट इज इम्पॉर्टंट, ह्याला लक्षात ठेवा. तर अशा प्रकारे आपण एनर्जी मिळवतो. मग आता आपण पाहिले की वेगवेगळ्या आपण जर खेळ खेळत असू तर वेगवेगळे जे काही स्पोर्ट्समॅन असतात ते काय त्यांच्या ब्रेकमध्ये काय करतात? काहीतरी खातात किंवा ग्लुकोज असलेलं पाणी पितात. ते त्यांच्या ब्रेकमध्ये ग्लुकोज असलेलं पाणी किंवा काहीतरी खातात. ते का खातात बरं? कारण त्यांनी खेळताना आपण जर फास्ट पळलो, समजा रनिंग असेल, आपण जर फास्ट पळत असू तर आपल्याला धापा लागतात, आपल्याला श्वास घ्यायला अवघड जातं. म्हणजेच आपण काय करतो? तिथं खूप जास्त प्रमाणामध्ये आपली एनर्जी यूज करतो. म्हणजेच ते जे काही स्पोर्ट्समॅन असतात ते काय करतात? ते त्यांचा स्पोर्ट्स खेळत असताना, त्यांचा गेम खेळत असताना ते खूप जास्त एनर्जी यूज करतात. आणि ती एनर्जी यूज करून त्यांना दम लागतो, त्यांना श्वास घ्यायला अवघड जातं त्यांच्याकडे. आणि परत ब्रेकनंतर त्यांना परत खेळण्यासाठी एनर्जी पाहिजे असते. आणि ती एनर्जी कुठून मिळते? तर ती एनर्जी आपल्याला फूडमधून मिळते. म्हणून ते फूड घेतात किंवा मग ग्लुकोजचं वॉटर घेतात. तर ग्लुकोज म्हणजे काय? ग्लुकोज इज द टाईप ऑफ कार्बोहायड्रेट. ग्लुकोज म्हणजे काय? तर हे सुद्धा एक प्रकारचं कार्बोहायड्रेटच आहे ना. म्हणून जे काही स्पोर्ट्समॅन असतात ते ब्रेकमध्ये त्यांचा गेम खेळत असताना ब्रेकमध्ये ते काहीतरी अन्न खातात किंवा मग ग्लुकोज असलेलं पाणी पितात, काहीतरी कन्झ्युम करतात की जेणेकरून त्यांना त्यापासून एनर्जी मिळेल. तर हा जो काही आपला टॉपिक होता लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स अँड लाईफ प्रोसेसेस, हा आता आपण पाहिला. या पुढचा आता आपण पाहूया. तुमच्या टेक्स्टबुकमध्ये या पुढचा एक क्वेश्चन आहे की व्हॉट इज द रेस्पिरेशन अँड हाऊ इट वर्क्स, किंवा ह्याचे कुठले कुठले टाईप्स आहेत. तर रेस्पिरेशन म्हणजे काय? आपल्याला माहिती आहे रेस्पिरेशन इज कोरिलेटेड टू द ब्रीदिंग. म्हणजेच आपण काय म्हणतो? ब्रीदिंग इन अँड ब्रीदिंग आउट. इन शॉर्ट, बेसिकली ब्रीदिंग इन अँड ब्रीदिंग आउट इज द रेस्पिरेशन. तर मग जर आपल्याला डेफिनेशन सांगायची झाली रेस्पिरेशनची तर आपण काय सांगणार? रेस्पिरेशन इज द प्रोसेस बाय विच लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स प्रोड्यूस एनर्जी फ्रॉम फूड बाय एक्सचेंज ऑफ गॅसेस. गॅसेसचं एक्सचेंज करून एनर्जी फूडपासून मिळवणं. म्हणजेच काय? तर
रेस्पिरेशन. तर ही एक डायग्राम आहे, याची तुम्हाला टेक्स्टबुकमध्ये तुम्हाला दिसून जाईल ही डायग्राम व्यवस्थित, आणि तिथे तुम्हाला लेबलिंग करायला सांगितली आहे. तर हा जो काही पार्ट आहे तो नोजचा आहे, हा माउथचा आहे. त्यानंतर इथे एक तुम्हाला व्हॉइस बॉक्स दिसेल, त्याला आपण काय म्हणतो, लॅरिंग्स. त्यानंतर ही जी पाईप आहे त्याला आपण काय म्हणणार, ट्रकिया. आणि त्यानंतर इथे तुम्हाला काही ब्रँचेस दिसतील, तर ब्रँचेसला आपण काय म्हणणार, ब्रॉन्काय. आणि हे तर आपल्याला माहिती आहे की याला आपण काय म्हणतो, या दोन पार्ट्सला लंग्स. आणि हा जो पडदा आहे याला आपण काय म्हणतो, डायफ्राम. तर काय म्हणतो, डायफ्राम, जी सायलेंट यूज करतो आपण, जी स्पेलिंग आहे DIPHRAGM, बट आपण जी सायलेंट यूज करतो, आणि याला आपण काय म्हणतो, या पडद्याला डायफ्राम. आणि त्याचबरोबर इथे आपल्याला काही असे बलून्स कॅप स्ट्रक्चर दिसेल, ज्याला आपण काय म्हणतो, अल्व्हिओलाय. पण ह्या बलून्सच्या ह्या ग्रुपला आपण अल्व्हिओलाय म्हणतो, आणि हा सेपरेट जर एक राऊंड घेतला, सेपरेट बलून जर आपण घेतला, तर त्याला आपण म्हणजे सिंग्युलर फॉर्ममध्ये आपण त्याला काय म्हणतो, अल्व्हिओलाय. आणि प्लुरलमध्ये सिंग्युलर फॉर्ममध्ये आपण त्याला अल्व्हिओलस म्हणतो, आणि प्लुरल फॉर्ममध्ये आपण त्याला अल्व्हिओलाय म्हणतो. तर रेस्पिरेशन कुठल्या कुठल्या पद्धतीने होतं, तर रेस्पिरेशन दोन पद्धतीने होतं. एक म्हणजे बॉडी लेवलवर होतं, आणि जे दुसरं आहे ते सेल्युलर लेवलवर होतं. मग आता हे बॉडी लेवल रेस्पिरेशन आणि सेल्युलर लेवलचं रेस्पिरेशन म्हणजे काय, तर हे जे बॉडी लेवल रेस्पिरेशन म्हणजे ऑर्गन्समध्ये एक्सटर्नली होणारं जे रेस्पिरेशन आहे त्याला आपण बॉडी लेवल रेस्पिरेशन म्हणतो. आणि जे प्रत्येक सेलमध्ये कशा प्रकारे रेस्पिरेशन होतं हे जर आपल्याला पाहायचं असेल, सेलला कन्सिडर करून जे रेस्पिरेशन होतं त्याला आपण सेल्युलर लेवलचं रेस्पिरेशन म्हणतो. तर आता आपण बॉडी लेवल रेस्पिरेशन आता आपण पाहूया. तर बॉडी लेवल रेस्पिरेशन म्हणजे काय, तर आपण O2 कन्झ्युम करतो, राईट, म्हणजे आपण हवा आत घेतो आणि कार्बन डायऑक्साईड या नोज थ्रू बाहेर सोडतो. तर ह्याला आपण बॉडी लेवल रेस्पिरेशन म्हणतो. म्हणजे CO2 आपण बाहेर सोडणार आणि ऑक्सिजन आपण आतमध्ये घेणार. म्हणजेच आता पहा, समजा हे लंग आहे, याला तुम्ही लंग कन्सिडर करा, आणि ह्या इथून जाणाऱ्या काही ब्लड व्हेसल्स आहेत. आणि आता ह्या लंगमधून काय होतं, तर ऑक्सिजन आतमध्ये आणि कार्बन डायऑक्साईड बाहेर. म्हणजे हे जे काही डिऑक्सिजनेटेड ब्लड आहे तिथं आपल्याला काय मिळतं, डिऑक्सिजनेटेड ब्लड जे आहे तिथं आपल्याला काय मिळतं, CO2. आणि मग हे CO2 इथे एंटर होतं आणि ते बाहेर जातं, राईट. आणि आपण ब्रीदिंग करतो तेव्हा काय करतो, आपण रेस्पिरेशन करतो म्हणजे काय करतो, आपल्याला ऑक्सिजनची गरज असते, कशासाठी, एनर्जी प्रोडक्शनसाठी. आणि मग आपण एनर्जी प्रोड्यूस करण्यासाठी हा ऑक्सिजन आतमध्ये घेतो थ्रू नोज और थ्रू लंग. आणि मग हे लंगमध्ये जे ऑक्सिजन असतं ते आपण ह्या ब्लड वेसलमध्ये जातं, आणि मग इथं जे काही ह्याच्यामध्ये काय होतं, ऑक्सिजन येतं. आणि आता मग आता हे ऑक्सिजनेटेड ब्लड कुठं जाणार, तर हे जे काही ऑक्सिजनेटेड ब्लड आहे ते हार्टमध्ये जाणार. कुठे, हार्टमध्ये. आणि हे जे काही ब्लड हार्टमध्ये जातं ते हार्टमधलं ब्लड आपण कुठं पोहोचवतो, बॉडीपर्यंत पोहोचवतो. आपल्या प्रत्येक बॉडीच्या प्रत्येक सेलपर्यंत आपण हे ऑक्सिजन म्हणजे हे हार्ट ब्लड व्हेसल्स थ्रू प्रत्येक बॉडीच्या सेलमध्ये हे ऑक्सिजन पोहोचवतं. आणि मग जोपर्यंत हे ऑक्सिजन प्रत्येक बॉडीला मिळतं, आणि मग जे काही डिऑक्सिजनेटेड ब्लड असतं ते कुठे येतं, ते परत येतं हार्टकडे. आणि हार्टकडून परत ते कुठं जातं, लंग्सकडे. आणि अशा प्रकारे समजा आता हे लंग आहे, लंगमध्ये ही जी ब्लड वेसल आहे ह्यांच्या लंगमधून त्यांनी काय घेतलं, ऑक्सिजन घेतलं. म्हणजे इथून ते ऑक्सिजन घेऊन निघाले, तिथून ते हार्टकडे गेले, आणि हार्टकडून ह्या वेसल्स बॉडीकडे
जाताना सुद्धा ह्यांच्याकडे काय होतं, ऑक्सिजन. आणि नंतर जेव्हा सगळ्या बॉडीला ऑक्सिजन प्रोव्हाइड केल्यानंतर हे ब्लड परत हार्टकडे आलं, तेव्हा इथं ऑक्सिजन आहे का, नाही, तर इथं काय आहे, कार्बन डायऑक्साईड. आणि मग पुन्हा हे लंगकडे जाताना इथे काय आहे, तर कार्बन डायऑक्साईड. आणि मग हे कार्बन डायऑक्साईड असलेलं ब्लड परत लंग घेतं आणि मग ते बाहेर पडतं. तर हे जे काही रेस्पिरेशन आहे याला आपण काय म्हणतो, बॉडी लेवल रेस्पिरेशन म्हणतो. आणि यानंतर आपण जे दुसरा टाईप आहे सेल्युलर लेवल रेस्पिरेशन, तर हे सेल लेवलवर जे काही रेस्पिरेशन होतं ते आपण या चॅप्टरमध्ये अजून डीपमध्ये पाहणार आहोत. तर बॉडी लेवलचं रेस्पिरेशन तुम्ही आधीच्या कुठल्या तरी क्लासमध्ये शिकला असाल, म्हणून हे तुम्हाला इझिली समजून जाईल की ऑक्सिजनेटेड ब्लड, डिऑक्सिजनेटेड ब्लड. म्हणजे ऑक्सिजनेटेड ब्लड आपण हार्टकडे जातो, हार्टकडून परत मग ते बॉडीकडून मग डिऑक्सिजनेटेड ब्लड लंगकडे, आणि मग CO2 बाहेर पडतं आणि बाहेरून ऑक्सिजन घेऊन परत आपला ही जी काही प्रोसेस आहे ती कंटिन्युअसली चालू राहते. मग हे सगळं झालं रेस्पिरेशन बाबतीत. तर म्हणजेच रेस्पिरेशन म्हणजे काय, तर प्रोसेस बाय विच ऑर्गॅनिझम प्रोड्यूस एनर्जी. म्हणजे एनर्जी कशी मिळवतो आपण, आपल्याला माहिती आहे की एनर्जीसाठी आपल्याला काय पाहिजे, फूड प्लस ऑक्सिजन. आणि हे ऑक्सिजन आपण मिळवूनच एनर्जी मिळवतो थ्रू द एक्सचेंज ऑफ गॅसेस. एक्सचेंज ऑफ गॅसेस म्हणजे काय, ऑक्सिजन इनटेक अँड कार्बन डायऑक्साईड आउट, राईट. तर हे झालं एक्सचेंज ऑफ गॅसेस. आणि जे काही रेस्पिरेशन होतं ते 2 लेवलवर होतं, एक बॉडी लेवलवर आणि दुसरं सेल्युलर लेवलवर. तर बॉडी लेवलचं रेस्पिरेशन आपण पाहिलं, सेल्युलर लेवलचं आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये डीपमध्ये पाहूया.